ठाणे शहरात पावसाळ्यात वृक्ष कोसळून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देत धोकादायक वृक्षांची वैज्ञानिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, फांद्या तुटणे तसेच त्यातून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना घडत आहेत। या पार्श्वभूमीवरती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आहे। शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी देखील केली आहे। या संदर्भात त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना पत्र देखील दिले आहे। शाळा, रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक, मुख्य रस्ते, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणांवरील वृक्षांना प्राधान्य देऊन हे ऑडिट करण्यात यावे। तसेच ही मोहीम केवळ एकदाच न राबविता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नियमितपणे राबवण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे। नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि भविष्यात वृक्ष कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने या मागणीवरती तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी केली आहे। झाडांच्या संदर्भातला आपण सांगितलेला आकडा हा 300 आहे, पण मला जो ज्ञात असलेला आकडा आहे तो त्याच्यापेक्षा कैक जास्त आहे। पण याच्यामध्ये ही जी घटना आहे ही घटना झाली नाही पाहिजे। याच्यामुळे जी छाटणी आहे, जी कारवाई आहे, ही कारवाई महानगरपालिकेच्या माध्यमाने वेळीच होणं हे अपेक्षित आहे। या संदर्भातलं सातत्याने लोकप्रतिनिधींकडनं पण वारंवार फॉलोअप हा होत असतो, पण याच्यामध्ये कुठेतरी दिरंगाई झाली असं मला वाटतं की शिंदेसाहेबांनीही या आपल्या एका महानगरपालिकेच्या व्हिजिटमध्ये या संदर्भातलं म्हणणं मांडलं आहे। तर याच्यामध्ये जे काही दिरंगाई जर महानगरपालिकेकडनं झाले तर संबंधित अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई महापालिका करेल असा विश्वास मला आहे। काय होतं, खरं तर हाच एक दुहेरी भाग आहे याच्यामध्ये, कारण बरेचदा झाडं चांगली आहेत आणि त्यांना कशाला कापता आणि पडल्यानंतर ते लवकर का कापलं नाही असाही प्रश्न निर्माण होतो। त्याच्यामुळे महानगरपालिकेकडनं कुठली झाडं कापली पाहिजेत आणि कुठली नाही याच्यासाठी आम्ही हे झाडांचं ऑडिट हे केलं पाहिजे याची आम्ही मागणी केली आहे। अधिकारी आहेत पण त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी पण लवकरात लवकर घेतले पाहिजेत, तरच त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा जनतेचा आवाज जाईल ना। अधिकारी स्वतः केबिनमध्ये बसून एक निर्णय घेतात, पण ज्यावेळेस लोकप्रतिनिधींचे जे त्या तिकडे प्रतिनिधी आहेत, ते प्रतिनिधित्व ज्यावेळेस लोकांचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते करतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा विषय मार्गी लागेल, त्याला न्याय भेटेल। झाडांच्या छाटणीबद्दलचं ज्या ज्या सोसायटींना खर्च परवडत नसेल या संदर्भातलं त्या सगळ्या सोसायटींना आपल्या माध्यमाने माझी विनंती आहे की त्यांनी या संदर्भातलं निवेदन आम्हाला द्यावं। आम्ही निश्चितपणे त्याचं योग्य त्या पद्धतीची कारवाई भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चितपणे करू असं आश्वासन देतो।